काहीही झालं तरी मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणारच असा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी व्यक्त केलेला असताना एकीकडे राज्य सरकारकडून सर्व पातळीवर प्रयत्न सुरू असताना आता जरांगेंची समजूत काढण्यासाठी फडणवीस सरकारची धावपळ सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दरेची वाट धरली आहे। जरांगेंनी 28 तारखेला मुंबईत धडक देण्याचा निश्चय केला। त्याचवेळी एकनाथ शिंदे मात्र गणेशोत्सवासाठी दरे गावाला जाणार आहेत। म्हणजेच जरांगेंचं भगवं वादळ मुंबईत असताना त्याला तोंड देण्यासाठी शिंदे नसतील। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी फडणवीसांना टार्गेट केलं असताना शिंदेंनी आजपर्यंत त्यावर मौन बाळगलं। मुख्यमंत्री असताना जरांगेंची आंदोलनं हाताळण्याचा अनुभव असताना शिंदे आता गप्प का आहेत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। फडणवीस शिंदे साहेबाला काम करू दिलं नाही हे का म्हणतो मी तुम्हाला, कारण त्या शिंदे साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात काय अर्थ नाहीये, काहीच अर्थ नाही। कारण त्या माणसानं काम केलं, नोंदी पण शोधल्या, लागल ते 10% पण ते कुठाने केले ते आम्ही मागितलं पण नाही, तरी पण त्या माणसाने काम केलं। का म्हणतो आम्ही, मी एकदा म्हणलो होतो शिंदे साहेबाला काम करू देत नाहीत फडणवीस साहेब। शिंदे साहेब नाही म्हणाले नसं संपला विषय। माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा, काड्या टाकण्याचा, आऱ्या टाकण्याचा, बांबू टाकण्याचा, काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही। तेव्हा जरांगेंच्या आंदोलनावर शिंदेंचं मौन नेमकं काय सांगतं याचे काय वेगवेगळे अर्थ आहेत आपण जाणून घेऊयात। माझे सहकारी बशीर आहेत आपल्यासोबत। बशीर, खरं तर शिंदे यांचं कौतुक करताना जरांगे पाहायला मिळाले, मात्र त्याचवेळी ते फडणवीसांवर त्यांचा आरोप अद्यापही कायम आहे आणि दुसरीकडे पुन्हा एकदा त्यांचं हे भगवादळ मुंबईतून धडकतंय आणि तरीही शिंदे गप्प आहेत। काय अर्थ घ्यायचा याचा? दीपक, वस्तुस्थिती अशी आहे की शिंदे उपमुख्यमंत्री आता आहेत, पण आधी ते मुख्यमंत्री असताना जरांगेचे 7 ते 8 आंदोलनं हाताळण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे। असं असताना आता जरांगे केवळ मुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट करतायत। सर्वस्वी जबाबदारी फडणवीसांची आहे जरांगेंचं आंदोलन हाताळण्याची, पण शिंदेंच्या पाठीमागे एवढा अनुभव आहे तरी सुद्धा जरांगे फडणवीसांवर सातत्यानं टार्गेट करत असताना, त्यांच्यावर आरोप करत असताना त्यांच्या बचावासाठी शिंदे कुठेही पुढे येताना दिसत नाहीत। याउलट आता जरांगे मुंबईत असताना शिंदे दरेगावी जाणार आहेत। याचा अर्थ आपला अनुभव पणाशी लागून फडणवीसांच्या पाठीशी उभं राहावं असा पवित्रा शिंदेंचा अजूनपर्यंत तरी दिसला नाही। त्यामुळं आता ही जबाबदारी केवळ फडणवीसांच्या खांद्यावर आहे की काय जरांगेंचं आंदोलन हाताळण्याची, असा प्रश्न निर्माण झालाय आणि शिंदे आता दरेगावात जाऊन काय बोलतात याच्यावर काय ते आपल्याला पाहायला पाहिजे। म्हणजे स्वाभाविकच हे आंदोलन व्यक्तिकेंद्रित झाले का असा प्रश्न उपस्थित होतोय। धन्यवाद बशीर दिलेल्या सविस्तर